नमस्कार भावांनो सगळ्यांना. खूप लोकांची आणि सर्जा फॅनची इच्छा होती की आपण सर्जाला म्हणजे त्यांना सगळ्या लोकांना सर्जाला रोज बघण्याची किंवा सर्जाचे व्लॉग्स बघण्याची इच्छा होती. खूप कमेंट आणि म्हणजे सगळीकडे तिकडे भेटले तरी लोक म्हणायचे की दादा सर्जाचे व्लॉग काढायचा वगैरे सर्जाला आम्हाला रोज बघायचे. तर त्या आग्रहा खातर आपण युट्यूबला चॅनल खोलून आज आपण पहिला आपला व्लॉग अपलोड करत आहे. तर सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बघूया पुढे आपण काय. आता आपण पोशेगावची आपली इथे तयारी झालेली आहे. आता सर्जाची आवताला वगैरे हाणून इथलं आपले अमोल शेठ माडकर आहेत, त्यांची आवताची बैल आहेत, त्यांच्या बैलासोबत सर्जाचा व्यायाम घ्यायचा चाललेला आता. चांगल्या पद्धतीनं चालतोय सर्जा. पुशेगावच्या आधी जरा तयारी चालू आहे व्यायाम द्यायची. रात्री मित्रांनो आपण सर्जाचा व्यायाम दिलाय. आता आपलं आवतं बैल आपण आता भरून दिलेलं आहे. आता आपण गोट्या जाऊया, गोट्याकडे काय होतं. घरी चाललेलो आहे आता आपण बैल भरून. घरी गेलो की आता बैलाला पाणी पाजून खुराक वगैरे चारणार आणि त्याला खायला वगैरे घालूनच. तर बघूया गोठ्यावर जाऊन. आपली सोलापूरची पण सगळी गँग होती आता बैलाचा व्यायाम घ्यायला. आणि हो चांगला का बैल चालला का बैल चांगला? हो चांगला. पुशेगावचा टप्पा असणार आहे सर्जाकडून सगळं. पुशेगावला आपण जे आपल्याला करता येतील तेवढे आपण प्रयत्न करतोय. बैल गुलात राहावी शिवाजी महाराजांच्या चरणी आपली अपेक्षा राहील आणि त्या हिशोबात आपण तयारीला लागलेलो आहे. आता शेवटी देवाच्या मनात असं तर आपल्याला पण गुलात ठेवतील महाराज. बघूया काय घडते असं पुशेगावला 16 तारखेला. आपण मित्रांनो आता गोट्यावरती पोचलेलो आहे, बघू शकता. गोट्यावरती आता पोचलेलो आहे आपण. आता बैल उतरून घेऊया आधी. शेटचं गाडीला साईड सांगायचं काम चालू आहे अशा रीतीने. मित्रांनो फॉलो करा, शेअर करा, आपला नवीन चॅनल सपोर्ट करा. शेटचं सांगितले म्हणजे विषय संपतोय ही आपली काही. बैल आता आपण उतरून घेऊया गोट्यावरती. मोहिल शेटनं आमच्या कासरा धरलेला आहे. बैल आता सज्ज झाल्यात कासरा धरून. आणि बघू शकता बैल आता रिवर्स उतरतो खाली. आपण धक्का पण केलेला आहे चांगल्या रीतीने गोट्यावरती. झालेला आहे. मोहित शेटला ताणल्यामुळे बैल अंतरा सुमित शेट अंतरात गेलते. आता बैल सुमित शेटनं गोट्यात घेतलेला आहे. जागेवरती बैल राहतोय बघा. बाजी आपला आराम करत बसलेला पण डिस्टर्ब झाला त्याला सरच्या आळ्यामुळे. आता डिस्टर्ब झाला त्याला, लय आळशी देव त्यासारखा आराम लागतो अशा तऱ्हेने. तर मोहित शेटने बैल बांधला का नाही आपण बघू. मोहित शेट बांधला का नाही बैल? ओके झालाय बैल बांधलाय ना. व्यायाम कसं काय झाला आपला? आज खूपच सर्जाला दिवसातून व्यायाम दिला. कारण की आता चालूला आपल्या महाराष्ट्रात हिंद केसरी मैदान येते पुशेगावची, त्याच्यामुळे आपली रेसल चालली आणि नक्कीच गुलाल गेली अपेक्षा करतो सर्जाकडून. आमची फॅन खुश होती. मोहित शेटकडनं आपल्याला चांगल्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. चांगल्या रीतीने मोहित शेटला पण मोहित शेट पण बोललेले आहेत आता की आपल्याला गुलाल भेटू शकतो. त्यासाठीच ही सगळी तयारी चालू आहे आपली. त्यामुळे बघूया आता काय करते. 16 तारखेलाच कळेल कोण होते पुशेगावचा हिंद केसरी. बाजा दहशत आहे अख्ख्या गोट्या. कोणच जवळ येत नाहीत. जी काय ती लांबून हात लावतात, नाही तर पुढे आला की ते त्याचा कार्यक्रमच करत असते. मोहित शेट परवा दिवशी आपलं काय झालं कोरेगावच्या मैदानात? परवा दिवशी गटाला तर गाडी आपली बघितलीच, खूपच शेट सुटली गाडी. तरी बाजाला वेगाचा शेवट म्हणून 2 म्हणलं जातं. आपल्या सर्जाच्या नंतरची जागा घेत असेल तर बाजा घेते. तर आपली गाडी लेट सुटून सुद्धा बाजाने आपले एक टांगा पुढे अंतर देऊन निकाल प्राप्त केला. पण सेमीला काही कारणास्तर तो बैल खालीच राहिला, त्याच्यामुळे आपली गाडी सुट्टीला थोडी फॉल झाली. त्या दिवशी आपल्याला हारपात करून घरी यावं लागलं. तर बाजा 100% अपेक्षा करतो की बाजाला पुशेगावला चांगलाच पायरा आहे. 100% काहीतरी कारनामा करेल त्या हिशोबाने पायरा केलाय. ती शुद्ध मराठी तुम्हाला कशी वाटते फक्त कमेंट करून सांगा आमच्या मोहित शेटची. आता व्यायाम करून आलाय त्यामुळे जर त्याची मालिश चालली आयती शेटकडनं. लय जीव आहे या माणसाचं बाईला.
त्याला त्याच्या मानाला दुखला असेल म्हणते तू कोण जातोय, पण त्याला काय होत नाही. माना ते दुखतं एवढं आवतं, ते आवताचं म्हणजे जोट ह्याच्यापेक्षा आपल्या हलका असतं. सगळीकडनं मसाज चालली त्याची इथं आदित्य शेटकडनं. तो पण लय हुशार आहे, तिकडे बरोबर सरकून उभं राहिलाय त्यांच्याकडे. त्याला बी माहिती किंवा माणूस आला की आपल्याला गोंधळत असतोय सारखा कायम. त्यामुळं पहिला तेव्हा आला की तो तिकडे गावानीकडे जातोय, सगळं चोळून वगैरे त्याच्या अंगाची मालिश सगळी दाबून वगैरे असते सगळं. त्यामुळे त्याला माहिती आहे, त्यामुळे पहिलं त्यांच्याकडे जातो लगेच. मित्रांनो, ह्याला ओळखला का नाही, यो सरजाने आपल्या बक्षीस मिळवून आणलेलं चोराडे मैदानात. बक्षीस मिळलं होतं सरजाला आपल्या. त्याचं नाव, त्याचं अजून काय आम्ही नावच ठरवलं नाही, पण आता खाऊन पिऊन बघू शकता तुम्ही त्याचं पोट. दिवसभर रानात चरतोय, मोकळाच असतोय दिवसभर चरत असतोय. त्याला आता फिरायला मोकळं फिरायचं, त्यामुळं इकडे तिकडे येडे घालायला लागला. आता डायवलेच कधी यायला लागलाय. खुराक आत्ता आपण दोघांना खुराक घालून देऊया. आधी खुराक झालं की आमच्या समाधान शेटला चहा प्यायचा आहे. आम्हाला बी चहा केलेला आहे, क्रीम रोल चहाचं चाललेलं आहे नियोजन. आम्ही दोघं आता खुराक बायलांना दोन्ही घातला की आम्ही पण आता चहा खातो. क्रीम रोलचं बी खायचं नियोजन चाललेलं आहे यांचं. खुराकाची वाटच बघतोय, खुराक कधी भेटतोय त्याची. खुराक त्याला ठेवून देऊ आता, तो खुराक खातोय. आता एक 8 दिवस झालं मनाने खुराक खायला लागला, नाही तर त्याला ह्या चॅनलला वरती त्याला टांगूनच आहे ना खुराक घालायला लागायचा गोळे करून. पण आता 4-8 दिवस झालं मनाने खायला लागलाय, त्यामुळे आमचं काम वाचलंय. आता खुराक खायला लय त्रास द्यायचा. आता बाजाला पण खुराक ठेवून देऊ आपण. बाजाला बी खुराक, बाजा काय खात नाही मनाने, थोडंफार खाल्ल्यागत करत नाही, त्याला चारावंच लागतं. त्याला थोडं खातं, परत मग त्याला गोळे करून चारावं लागतं. नियोजन असतील ते पण मनात आलं तर दोघं पण खात्यात, नाही तर मग शेव तर खातच नाही. ह्याला थोडं का होईना शेवट चारावंच लागतं. शेवता 8 दिवस झालं मनाने खायला लागलाय. चहाचं नियोजन आता केलं आपण. चहा घेऊ, समाधानी किरमूर खाल्लाय, मला काय नको, त्यामुळे आता मी फक्त चहा पितो. बघू आता, म्हणलं होतं ना तुम्हाला, हे सगळं पूर्ण खात नाही बघा. गोळे करून ह्याला शेवट थोडं का होईना चारावंच लागतं, चारल्याशिवाय खातच नाही. तसा जेव्हा चारण तेव्हाच खाणार. थोडं का होईना शिल्लक ठेवतो, हातात घेतलं की त्याला कधी दिलं असं होतं, पण ती स्वतःने खायचं नाही, ती थोडं का होईना चारायला लागते मी, त्याशिवाय त्याला चेनच पडत नाही. ह्याची सगळी कामं मलाच करावं लागतात. ह्यो कोणाला जवळ बी देत नाही. बाळाशेटची आमच्या दार चालली तिथे, ह्यो कोणालाच खालचं झाडून पण देत नाही, काय पाणी पाजून देत नाही, काहीच करून देत नाही. सगळं ह्याचे मला ते सगळ्यात जास्त त्रास देते, त्यामुळे आता ह्याच्या खालचं लोटावं लागेल. सर 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 इकडं सर. सगळं आता मलाच काम करायला बाईच काम करू देत नाही. सगळं लुटून बिटून घ्यावं लागतं मला. हो का, बघा कसं मारायला येते. बाळाबाईची आता आमच्या धार चालली, हरणी आमची गाई, ही धार चालली. बाळाने का दूध काढलंय. ही म्हणजे ह्या गाईनं बाजारात जन्म दिला नसला तरी बी आल्यापासून ही सांभाळते त्याला. हे जो दूध पितो यो, आता दार झालं की त्याला लगेच दूध पाजायचं आहे. तिचं दूध पितो यो, बघा कसं चिटकून उभं राहिलाय. मला परत भिंतीत घातलं याने, हे तो उभं राहिलंय म्हणून चोळासाठी जवळ आलाय. लोटतोय बघा, इतकं त्याच्याकडनं गुंजून घेतो, गोंधरायपुरतं तेवढ्यापुरतं जवळ येतो. परत ही करायला गेलं तरी मारतोय त्याला लगेच. तेव्हा दिसला आल्याला की लगेच त्या जाणार, त्याकडनं सगळं चोळून दाबून घेणार. आणि हो का, चोळायचं म्हणले कसं लगेच जवळ आलाय, नाहीतर असं शेजारनं फिरून देत नाही, त्याला माहिती. आणि इतर वेळी हो का त्या खाली तर ही केली त्यांनी, झाडून घ्यायचे तर झाडून द्यायला झालाय. लय नाटक आहे. ह्याला इतकी ताण लागली तरी हो का पाणी बी कोणाला ठेवून द्या ना. मी आल्याशिवाय पाणी नाही, काय ना कोणाला काहीच करू देत नाही. ताण लागले तर तो कोणाला पाणी ठेवून दिलं नाही. आता ठेवलं की पाणी पितो. भाज्याच झाली, सर झाला पाहिजे.
सरकारला पाणी पाजायचं दोघांना काम चालू की बाजाला परत दूध पाजायचं असतं. सरकारला पाणी ठेवतं बर. दूध आहे, दूध आणि तूप भाज्याला आपल्या पाजून घेऊ. दूध बाटलीत भरून आता त्याला पाजून घेऊ. पुढे दूध पाजले. आता त्याला जरा थोडासा बाहेरनं चालवून आणायचा. नाहीतर काय होतं, समजा जर तूप पाजून जर जागेवर तूप आणि दूध पाजून जर जागेवर जर बैल उभा राहिला तर मग म्हणजे नाही का छातीत दूध राहतं किंवा छाती भरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला थोडंसं दूध पाजलं आणि तूप पाजलं की त्याला बाहेर थोडासा चालवायचा गेटपर्यंत, मग पुन्हा आत बांधायचा. कशी मस्ती करतोय. बघा आला तू करायला थांबलं की ह्याला दमच निघत नाही, लगेच सोडून घ्यायला येतो. माणूस शेजारी आला की ह्याला गोट्यावरती लय ह्याला लगेच हे करून घ्यावं लागतं. कुणी बघतोय तरी माझ्याकडे, तेव्हा येणार ते थोड्या वेळात बघून आलाच. तेव्हा पण लई साडी ह्याला पण लगेच जवळ घ्यायला लागतं. हे बघा कशी थांबल्यात दोघं जण. अजून अलीकडे सारला दोघांना मला दाबून टाकले परत गव्हाण. आणि मला गव्हाण्यात जास्त येतं इथे उभं राहिलो. दोघं पण दोन्ही साईड आले त्यांना गोंधळून घ्यायसाठी. कुंड आला की कुंड असा दोघांना पण लई ह्याला गोंधळ त्याला वाटते मला गोंधळ, ह्याला गोंधळ त्याला वाटते मला गोंधळ. दोघे सोडून राहिले माझ्याकडे आता दोघांचं सगळं असं करून गोंधळाचं लागलं. दोघं बी नाराज होते तुम्ही. आता यात आपण कडी ओतून रस राहिला आहे बघा, रस राहिला आहे त्यात आपण ओतून घेऊ. आता औषध तयार झालं. औषध शब्दाला आता लावून घेऊ आपण. ठेवा थोडंसं बस. औषध मिक्स करून वापस झाले. त्या शॅप्टल सगळं लावायचं आहे. बऱ्यापैकी रिझल्ट आहे. आता 2-4 दिवसात लावतोय तर केस यायला सुरुवात झाली. त्यामुळं करतोय आपण आता. आता ह्याचा नुसता रस घ्यायचा आहे. पण पाला चोथा सगळं साईडला काढायचं आहे. चोथा फक्त सगळं साईडला काढून घ्यायचं. फक्त त्यात रस ठेवायचा म्हणजे शॅप्टल आपल्याला लावता येते. बेहर नसते की मग तसं करते. घालून घेऊ. आता सगळं झालंय. फक्त खायचं राहिलं. मका खायला घातली वली आपण, त्याची आवड केली. मका खाल्ली म्हणजे खुश असतो घराकडे. आता खाऊन झालं की आता बसेल निवांत आराम करेल.
शेपटाला पण आपल्या केस आता यायला सुरुवात झाली बघा तुम्ही. भाज्याला पण खायला टाकून घेतले आता आपण. दोघांना पण खायला घातलंय. आता आपलं एकच काम राहिलं फक्त आता. आपल्या गोट्यावरची कुत्रे ज्यांचे जीव आपण सगळा गोटा सोडून जातो, कधी काम निघलं काय निघलं तर त्यांना खायला घालायचं. तेवढं झालं की आपण जाणार. शेवटचं काम आपलं आता आपण नेट पण बांधून घेतली. तेव्हा आता चारी बाजूने कुठूनच वार लागायला येत नाही. फॅन बसवलेला उन्हाचं आता गार लागते, त्यामुळं झालं तर बैलांचं काम. आता आपण कुत्र्यांना खायला घालून जाऊया. गोट्यावली शेवटचं काम आहे, त्यांना खायला घालणं. तिघांना पण, तिघांनी खाल्लं की काम आपलं संपलं आजचं गोट्यावरलं. मित्रांनो, आत्ताच घरून जेवून आलो. गोट्यावरती लय जास्त थंडी आहे आमच्या इकडं, त्यामुळे आज शिकुटी केली. तुमच्याकडे थंडी आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपला पहिलाच व्लॉग असल्या कारणाने जरी काही चुका झाल्या असतील तरी पण सांभाळून घ्या. आणि जर व्लॉग आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. आपण असेच डेली व्लॉग अपलोड करत राहू तुमच्यासाठी, तुमच्या घरात ते सुरू केलेले. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपण व्लॉग असेच कंटिन्यू करत राहू. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.